अक्कलकोट बसस्थानक येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते 10 नवीन बसेसचे लोकार्पण। अक्कलकोट शहरातील बसस्थानकाच्या पुनर्निर्माणाच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे अक्कलकोट आगारासाठी अशोक लेलँड कंपनीच्या 10 नवीन आरामदायी बसेस मंजूर झाल्या आहेत। त्या बसेसचा लोकार्पण सोहळा अक्कलकोट बसस्थानक येथे शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नवीन आरामदायी बसमध्ये देखील त्यांनी प्रवास केला आणि अक्कलकोट शहराचा पुढील 2.5 वर्षात कायापालट करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। या उपक्रमामुळे अक्कलकोट तालुक्यातील स्वामी भक्तांसाठी आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत। तसेच वातानुकूलित बस स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होईल असेही ते म्हणाले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री मल्लिकार्जुन महाराज की जय। शिवयोग सिद्ध रामेश्वर महाराज की जय। आपल्या एसटीच्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अक्कलकोट नगरीचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार श्री कल्याण शेट्टी साहेब यांचे आपल्या सर्वच एसटी सहकारी एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। खरं तर कल्याण शेट्टी सरांचं एसटी वरती खरंच खूप प्रेम आहे, कारण ते प्रत्येक वेळेस माझ्याशीही बोलताना ते वारंवार एसटीच्या बद्दल आणि सर्व एसटीच्या आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल कल्याण शेट्टी साहेबांचं खूप बारीक लक्ष असतं आणि त्यांचं खूप प्रेम आपल्या एसटी वरती आहे। लोकप्रतिनिधी म्हणून की त्या दृष्टीने या सगळ्या तुमच्या भावना अपेक्षा पूर्ण करायचं काम निश्चित करेन अशी असं एक मी अभिवचन देऊन आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात एसटीचं पूर्ण रूप आपल्या अक्कलकोटमधून आपण बदलून टाकू आणि त्यासाठी तुमचे सगळे सहकारी कर्मचारी तुमचंही खूप जणांचं कष्ट प्रयत्न पाठपुरावा मला तुम्ही केला, त्यामुळे हे सगळं आज शक्य झालेलं। त्यामुळे सगळ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आभार मानतो आणि आपल्या मला बोलून आमच्या सहकाऱ्यांसोबत आज उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।